उघडी बाई हा काय नाही घडी नाही लेक मरून गेला माझा मान घडी गेला कसं आम्ही जगावं लागल कसं नाही सगळं शेती गेलं माझं वाहून। जळकोट तालुक्यातील बेळ सांगवीत अतिवृष्टीचा तडाखा, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, गावाला तिरू नदीचा वेढा। नमस्कार, आपण बघत आहात खरं तेच। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळ सांगवी गावाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। बेळ सांगवीतील शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे वाहून गेली असून शेतातील सुपीक माती देखील नष्ट होऊन खडक उघडे पडले आहेत। शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे। तिरू नदीच्या पुरामुळे गावाला अक्षरशः वेढा बसला होता। नदीवरील पुलावरून तब्बल 5 फूट उंचीच्या पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने गावाचा जळकोट तालुक्याशी संपर्क तुटलाय। यामुळे गावातील जवळपास 600 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते। त्यापैकी काही आजही नातेवाईकांकडेच थांबले असल्याचे समजते। शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे। अतिवृष्टी व पुरामुळे बेळ सांगवीतील शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे। आता कसं आम्ही जगावं लागल कसं नाही सगळं शेती गेलं माझं वाहून। थोडं थोडंच आहे 1.5 एकर, दोघात आहे 3 एकर, त्याला अर्ध आम्हाला अर्ध। माझं सगळंच गेलं, काय तूर होते तेवढे बी गेले। काय मागणं आहे सरकारकडे, काय मागणं आहे? आता नुकसान द्यावं लागतंय। उघडी बाई हा काय नाही घडी नाही लेक मरून गेला माझा मान घडी गेला। परिवारात कोण कोण आहे? 2 मुलं आहेत लहान गे करून खात्यात, मुलं आहेत मजुरी करून खात्यात लागत। गावाबाहेर न्यावं लागलं आणि खरं म्हणजे हे नदीकाठचं गाव आहे, ही एक वेळेची परिस्थिती नाही। असं अनेक वेळेस आम्हाला या संकटाला समोर जावं लागते। 4-5 वर्षामध्ये माती टाकायची, परत माती हाणून न्यायची परिस्थिती अशी आहे की तिरू अशी गेलेली आहे आणि जवळपास 1 किलोमीटर अंतर, तिरूपासून 1 किलोमीटर अंतर वरून नदी निघते। गावाच्या गोल म्हणजे गाव बेट झाल्यासारखं होते। त्या बेट होण्यामुळे आम्हाला कुठंच रस्ते नसतात। ही सर्व परिस्थिती आम्ही शासन दरबारी मांडत असताना आतापर्यंत हे पूल उंचीवाढी केली नाही। कारण ज्यावेळेस धोका आहे हे कळल्यानंतर लोक फक्त नदीकडे आणि गोल बघत बसावं लागते। तर योगायोगानं काल बनसोडे साहेब आले होते, त्यांनी प्रशासनाला सगळं काही लावून इथं यंत्रणा आली आणि बनसोडे साहेबांना शब्द दिलाय की हा पूल उंची वाढवून, कारण हा कमी उंचीचा पूल आहे, आता हे पूल देखील कसलेला आहे, इथून वाहन देखील जाऊ शकत नाहीत। तर येणाऱ्या काळामध्ये पुलाची उंची वाढण्याचं काम झालेलं आहे। त्या रस्त्यावर 5 ते 6 फुटाच्या उंचीवर आपल्याला रस्ता मंजूर करून घेऊ असं बनसोडे साहेबांना आश्वासन दिलेलं आहे। काल आम्हाला प्रशासनानं चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं। डेप्टी कलेक्टर असतील, दोन्ही तहसीलदार उदगीर आणि जळकोट आणि अनेक अधिकारी, आमचे BDO, सगळी यंत्रणा, शासकीय यंत्रणा सोबत होती आणि आम्ही कसतरी पुन्हा पाऊस कमी झाल्यामुळे आम्हाला वाढवणला शिफ्ट करता आलं। काही पाहुण्यारावळ्याच्यात गेले, 100-200 लोक यशवंत कॉलेजमध्ये ठेवून प्रशासनानं त्यांच्या जेवणा खाण्याची सगळी काही व्यवस्था केलेली आहे। आता शासनाला आमची विनंतीच अशी आहे, तुम्ही पुलं करचाल, रस्ते करचाल, पण हे जे रानात पाणी जे जाते वरून नदी जे फुटते त्याच्याबद्दल टेक्निकल लोकांनी येऊन शासनाने ह्याला कसं बंधन करता येईल हे केलं तरच माझ्यातला शेतकरी जगू शकणार आहे। माझ्या गावाला आतापर्यंत धोका झाला नाही, पण जमिनीचा जो धोका होतोय वारंवार, पिकं तर गेलेच पण पिकातली जी माती गेली त्याचं काय? कारण तुम्ही आताच दाखवलो हे दगड झाल्यासारखी जमीन आहे, दगड होते कारण सगळी भुसभुशीत माती ही वाहून जाते। तर शासनाला एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून, किंवा आम्हाला काहीतरी पर्याय, म्हणजे कसं आहे, ह्या तटबंदी करावं लागेल। इथून 1 किलोमीटर पर्यंत जो उताराचा भाग आहे तिथं जर तटबंदी जर केली, नदीपात्राचं थोडं हे वाढवून, पात्र वाढवून, तर ह्या गावची समस्या सुटणार आहे। अन्यथा आम्हाला हे शिवार सोडून, गाव सोडून जावं लागेल। ही खरी परिस्थिती आहे।
कारण इथं जमिनीला पिकी नाही आणि दहशतेखाली जगावं लागते. गेल्या 15-20 दिवसाखाली आमच्या गावाला वेढा घातला होता. अनेक वेळेस वेढे घातलेले आहेत, अनेक वेळेस शासनाला आम्ही मांडलोय. तर ही समस्या सुटेल. पण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यासाठी आपल्याला नदीपात्रातून जाणारा जो प्रवाह आहे त्याला रोखवणं गरजेचं आहे. धन्यवाद.